माहीत हवी. किती खंदन घालण्यात द्या कुठल्याही बहिणीला माहेरच्या आशा. माहेरची भाज्या भाकरीची आशा आहेच प्रत्येक माघारणीला माहेरच्या आशा आहेत. पण मौलीनो आई बापाच्या राजात असणारा माहेर पण आणि भाऊ भाऊच्या राजात असणारा माहेर पण याला फरक आहे. बराच फरक आहे. किती भाऊ खानदानी असू द्या, भाऊ बहिणीचा कुटुंबातून जोपर्यंत वाजत नाही तिथपातून वाजलं म्हणलं की मग काय कोणाची चिमणी माझी कोणाची असं प्रत्येक घरात आहे. म्हणून म्हणले आई बापाच्या राजाची माहेर पडायला उडी आहे की भाऊ भाऊच्या राजात नाही. कारण का कसं आहे बघा, लेक लोकांच्या घरला गेलेली मागे बोलत भाऊजाई. म्हणून शुक्रवारच्या सणाचं नाव सांगितलं मी रक्षाबंधन. कारण राखी लई तर रुपये 2 रुपये 5 रुपये 10 रुपये शेवटी 20 रुपये हो. पण साडी 500च्या फुटणे घ्या लागते. 500च्या वरनं 1000-2000 बसवून तरी मी तिच्या बहिणीच्या मनाला येत नाही. मग आता मला सांगा या राखी पाहिजे लेक लोकांच्या घरला गेली मागे बोलत भाऊजाई. एका रुपयाच्या राखी पायी नंदा येत्यात बुडवाई. एका रुपयाच्या राखी पायी नंदा येत्यात बुडवाई. आता 20 रुपयाची राखी 1000-2000ची साडी तरी मी म्हणाल नाही. मग भाऊजं मला राहील का? म्हणून भाऊजं म्हणते की एका रुपयाच्या राखी पायी नंदा येत्यात बुडवाई. पण माऊलीनो या पैशाची किंवा कशाची एवढी आशा त्या माऊलीला नसती. त्या पण ठरवलं प्रत्येक बहिणीला काय वाटत असतं माहित आहे. हौशा बहिणीला हौशाचा बंधुजी असावा आणि बंधुजी असावा आणि जुन्या साडीला इसावा. 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 बहिणीला वाटतं युवराज हौशा बहिणीला हौशा असा बंधूजी असावा आणि बंधूजी असावा जुन्या साडीला विसावा. प्रत्येक मागारणीला असं वाटतं माऊलीला. म्हणून ती मागारी काय म्हणते माहित आहे. काय म्हणते. जुनी रे जुनी साडी माझी गेली फाटून सणासुदीला ये रे दादा तू बाजार गाठून. सणासुदीला ये रे दादा तू बाजार गाठून. दादा माझ्या घरी तू ये सणासुदीला पण कसा ये बाजार गाठून ये. आता एवढा आग्रह आहे म्हणल्यानंतर भाऊ थांबल नाही. म्हणून त्या भावानं काय केलं बघा, बहिणीला आहेर माहेर करायचं पण असलं तसलं नाही. उंची म्हणजे भारीच ती साडी घ्यायची. बरोबर आहे. म्हणून भाऊ बाजारा दिवशीच बरोबर निघाला. पण त्या भावाला बाजाराच्या वाटेला झाली बंधूला राहते आणि बंधूला झाली राहत उंच साडीला घाली हात. बंधूला झाली राहत उंच साडीला घाली हात. किती वेळ होऊ द्या पण भावानं जाऊन बाजारात बहिणीसाठी उंच साडी घ्यायची. उंची साडीला हात घातला. पण एवढ्यात करेक्ट कुठला आता खाली ठेवतोय बघा एवढ्यात. कारण कुणाचा तरी कासरा कुणाच्या तरी हातात आहे. उंच साडीला भावानं हात घातला एवढ्यात मागून ते मो भाऊजाई कशी मारती हाका. अवलय भारीतली घेऊ नका आणि बाजार कराया पैसे लागा. भारीतली घेऊ नका आणि बाजार कराया पैसे लागा.
उंची साडीला हात घातला एवढ्यात मागणं बायकोनं हाक दिली, अहो लई भारी ते घेऊ नका, बाजार कराय पैसे लाका. गड्याचा नाईला झाला. उंची साडी चकमारीत खाली ठेवली. हा आता मला सांगा, मी मगाशी काय म्हणलंय, आई बापाच्या राजात हा जी गोडी आहे ती भाऊ भाऊजाईच्या राजात नाही. म्हणून म्हणले, हा आई बापाच्या राजात केली दया दुराची कडी, आई बापाच्या माघारी सत्ता नाही ताकावरी, आई बापाच्या माघारी सत्ता नाही ताकावरी. बायकोनं हाक मारल्या, या बहादरानं साडी खाली ठेवली. तो आतापर्यंत होतोय भाऊ त्या बहिणीच्या घरी, गेलाच नाही हो. कशाला जातोय? वाट बघून बहीण कंटाळली. हा आणि बहीण एक दिवस काय म्हणते माहित आहे? काय म्हणते? साऱ्यावर साऱ्या मुलांच्या साऱ्या झाल्या साऱ्या जुन्या, तुझं लगीन झाल्यापासून कितीतरी दिवाळ्या गेल्या सुन्या, तुझं लगीन झाल्यापासून कितीतरी दिवाळ्या गेल्या सुन्या. आदिवासी गावात देव मारा उघड खाणे, आणि शाहीर महादेव गातो कवन समेत येऊन, शाहीर महादेव गातो कवन समेत येऊन. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. बसलेले तुम्हाला सयाजीलाच मारलं तुम्हाला. हे दाढी चांगली आहे दाढी. त्या नटीनं मारली मिठी, त्याला नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी, त्याला नटीनं मारली मिठी. पण असो, या राजाच्या दासुदांचा विचार बदलला गेला. खाऊन जेवून तृप्त झालं आणि बाळ इथंच आता कुठेतरी ठेवून जाऊया त्यावेळेला. बाळ खाली ठेवूया, पण खाली ठेवलेला बाळ कोणतरी जनावर येतील मारून खातील त्या जागेला. कोणतरी श्वापद खाईल बाळाला, म्हणून बाळाचा पाळणा कुठेतरी वळंबीला त्यावेळेला. पाहिजे आपण बाबा रे बांधायला त्या ठिकाण्याला. म्हणून मन लागलं होतं ह्याला, आणि एवढ्यात राजाच्या दासुदाला वटलेलं झाड त्यावेळेला. दिसायला त्या ठिकाण्याला. या वळांबीच्या ढाप्याला बाळाचा पाळणा त्यांनी बांधला. आता जाऊन राजाला त्यावेळेला पाहिजे आपण सांगायला म्हणून करता लागलं होतं विचार करायला त्या जागेला. म्हणून राजाचं दासूद माघारी फिरलं. जाता जाता का तर राजाला काहीतरी खून पाहिजे दाखवायला. म्हणून करता आणलेली हाताला रक्त चंदनाच्या झाडावर लागल्या चालवायला. निघून गेला राजाच्या राजवाड्याला आणि त्या मंदिर मालाला त्या ठिकाण्याला. एवढ्या भारे या वेळ लागा, जात्या बघा या वाट लागा, राजा याच्या या वासुदान, राजा याच्या या वासुदान. तालुक्याच्या या बाजूला गा, उबलवाडी या गावाला रे कुळी लागा, राजू बघा या नावाचा गा, मालक जॉनी रिअल ट्रॅक्टरचा गा, माझ्या देवाच्या वळवी लागा. या रुपाया गा, लावला माझ्या या ढोलाला गा, माझ्या मंडळाच्या वतीनं गा,
सेवान रे ध्यान लेलो ना ध्यान रे सुरू नको तू ढोलाची झुल रे आला सुरात माझ्याशी ढोल रे असणाऱ्या राजाच्या दासोदाने जात्या वाटेला रक्तचंदनाची झाड त्यावेळेला जसं रक्तचंदनाच्या झाडावरती लागली होती हत्यार मारायला हत्यार त्यांनी रंगवली घेऊन गेलं होतं दुराईत नगरीला आणि त्या राजाच्या राजवाड्याला कपाळी तिळ लावलं रक्तासारखं लागलं दिसायला जाऊन दाम मुद्रा केला राजा दुराईताला जसं या मंदिर भागाला त्या ठिकाणी आला तुमच्या म्हणण्याप्रमाणे बाळ मारला आम्ही की रक्तात रंगलेली हत्यार त्या टायमाला बाबा रे आता धावायला खून पटली राजाला आनंदी आनंद झाला जसं काय नेम ठरला होता दासोदांना काय द्यायचं होतं शेऱ्या नाहीचे द्यायच्या होत्या जन्मभर बसून खायला हा राजानं ठरल्या नेमाप्रमाणे तसं इनाम दिलं आणि दासोद आपापल्या घरी त्यावेळेला निघून लागलं होतं जायला त्या ठिकाण्याला अहो एवढ्या वेळेला या एवढ्या टाईमाला यवनायाच्या ठायाला यवनायाच्या ठायाला मोठ्या बघा धाप्याला बांधलेल्या पाळण्याला लागला रडाईला ताना लागला रडाईला यवनायाच्या थायाला यवनायाच्या थायाला एवढ्या भार मेळला एवढ्या भार नाही माझा माझ्या या देवाने घोड्या माझ्या या देवाने जुडियाच्या राणीला पार्वती देवीला संगतीला घेऊन संगतीला घेऊन अनुबंधाच्या चुकून पडल्या गाठी भेटीत तृष्टता मोठी भेटीत तृष्टता मोठी वनात युवराज पाण्यातला भार त्यावेळेला जसा भांड्यातला बाळ त्यांनी आटिंग्या झाडाला बांधला पण बांधलेला बाळ लागला होता उन्हाच्या रकात रडायला बाळ लागला होता कोया कोया करायला याची चिंता होती कुणाला त्यावेळेला एवढ्याच अवधीला भोळादेव शंकर आणि पार्वती त्यावेळेला जसं या बर्दरी जोडा विमानात बसून तिने काळाचं लागलं होतं गमन करायला त्या जाग्याला जडण घडण करणारा हा देव भगवंत जोडीला राणी संगतीला पण विहार करण्यासाठी त्यावेळेला इकडं आलं होतं कोणत्या जागेला त्या ठिकाण्याला या किरदाट झाडीला आणि झाडी दाट जंगलाला एवढ्याच अवधीला माता पार्वतीच्या कानावर भांडतान्या बाळाचा रडत्याला आवाज लागला होता जायला त्या ठिकाण्याला पण रडत्याला आवाज पार्वतीनं ऐकला भल्या देवाला लागली बोलायला भांडतान्या बाळाचा आवाज लागला ऐकू यायला पाहिजे आपण जाऊन बघायला त्या टायमाला पण गोष्ट पटना भोया देवाला आणि भोळा देव बोलतो पार्वतीला हा पार्वती
फुल लागले याड लागलं तुला काव म्हणलं कावळा नाही चिव म्हणलं चिवणी नाही त्या वेळेला थोडा तरी भौतिकाचा असल लाव लाव सट असल कुठला बाळ तुला आलाय आटी यवनाला त्या जागी आला एवढं ऐकल्या बरोबर पार्वती हातवादी तिनं हातवाद नव्हता सोडायला धरला येड्या पार्वतीनं बाळाचा पाहिजे आपण शोध घ्यायला त्यावेळेला म्हणून या असणाऱ्या वनाला विमान उतरले आणि वड नागरी मूर्ती निहाळायला सोन्याच्या किरणानं सोन्याचा पाळणा त्यावेळेला तसा यो सोन्या सुवर्णाचा पाळणा लागला होता झळकायला त्या ठिकाण्याला एवढ्या भार बघाया वेळेला एवढ्या भार बघाया टाईमाला नवनायाच्या बघाया ठायाला सोन्याच्या बघाया पाळणा या तालुक्याच्या बघाया बाजूला या हुबलवाडी बघाया गावाला उबाले या बघाव कुळीला न जनाबाई बघाया नावाची जनाबाई बघाया नावाची झालं बरं बघा दिवस न स्वर्गवासी बघाव झाली या गाण्याच्या बघा कारण तिचा आटू झाला बघाया कुणाला उभाले या बघाव कुळीचा जनार्दन बघाया नावाचा माझ्या देवायाच्या बघावरीला 101 बघाव रुपया लावला माझ्या बघाया ढोलाला एवढा हाताचा पाळणा नेत्राचा दिवा आणि रात्रीचा ध्याडा केला बाळासाठी पण एक दिवस त्याच आईला त्या बाळाजवळ काय म्हणावं लागतं माहित आहे तुला पाहून पाहून नेत्र झाकले तुळे नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी
असता सूर्याच्या किरणानं त्यावेळेला पाळणा लागला होता बाणाचा धडकायला त्या ठिकाण्याला मित्रानं पाहिलं बाणा पाहिजे आपण सोडायला त्या जाग्याला या वनाच्या ठायाला असणारा सोन्याचा पाळणा सूर्याच्या किरणानं झळक त्याला त्यावेळेला मित्रानं लागले होतं बघायला त्या ठिकाण्याला एवढ्यात असणाऱ्या भोल्या देवाला पार्वती लागली बोलायला देवा काहीतरी लाव लावचिक असेल भूत्यात असेल म्हणत होता तुम्ही पण हा बघा पाळणा आणि त्या पाळण्यात त्यावेळेला लहानताना बाळ आहे पाहिजे आपण बघायला त्या जाग्याला तोच बाळ लागला रडायला बाळ पाहिला तर बाळाच्या पायाला पद्म मुखाला रत्न बेंबीला चंदन हिरा कपाळी 3 चिरा सोन्या सुवर्णाचा बाळ त्या वेळेला सावळ तर सोन्या पिंपळवानाचं बाळ देवा घरचा बाळ पाहिला आणि भोळ्या देवानं त्या वेळेला मनाचा विचार केला त्या जाग्याला बाळ पाळण्यामध्ये लागला कोया कोया करायला या बाळाला भूक लागली ताण लागली त्या बाळाला काहीतरी त्या वेळेला सोय पाहिजे आपण आता लावायला त्या ठिकाण्याला म्हणून या हसणाऱ्या भोळ्या देवानं पहिलं मुळात झाडावर कोण जाऊ नये यासाठी 5 फऱ्याचा भुजंग त्यावेळेला तयार केला होता त्या ठिकाण्याला आणि बाळाच्या जवळ ठेवला ताकीद केली भुजंगाला जर सूर्य करता असला बाळाच्या मुखावर जर ऊन पडत असेल त्यावेळेला तसं पाठ सूर्याकडे करायची बाळाच्या मुखावर सावली पाडायची त्या ठिकाण्याला मावळचं भाऊ तयार केलं पाण्याच्या वरल्या बाजूला ढापीला जोडलं रागुला त्यावेळेला हिरव्या रागू लावला होता त्याच्या जोडीला आज्ञा लागला होता रागू महिन्याच्या जोडीला द्यायला जर बाळ लागला आडायला तोच मारायची भावाच्या पोळीला त्यावेळेला मध बाळाच्या मुखात पाडायचा परत बनवून घेतला हरिश्चंद्र वाऱ्याला ताकीद दिली त्यावेळेला बाळ लागला रडायला तर झुळझुळ पाहिजे वारा सुटायला पाळण्याला पाहिजे झोका द्यायला त्या जाग्याला वटलेल्या झाडाला देवाने पालवी फुटली त्यावेळेला अशी सर्व बाळाची सोय केली सर शेवटला आणि शेवटच्या बारीला झाडाच्या बुंद्याला इचुंगड्याचं भुत्याड धावलं त्या टायमाला भोळा देवानी पार्वती बाळाची सर्व सोय केली विमानामध्ये बसवलं त्या टायमाला जरी जोडा तसा निघून गेला कैलास गादीला त्या जाग्याला एवढ्या भाऱ्या वेळ लागा वेळला एवढ्या भाऱ्या टायमाला बघा टायमाला नगराला गा नगराला मंडलगिरी गावाला बघा गावाला दोघी जणी या बहिणी बघा बहिणी करायला गा करायला राज लागल्या करायला बघा करायला वाड्याला गा वाड्याला राहत्या बघा वाड्याला बघा वाड्याला जय माईन रामाईन करंड्याच्या लाडीन बघा लाडीन कोल्हापुराची शान देवा तुझं देऊळ आम्हा भक्त जनांचा मान देवा तुझं देऊळ एवढ्यात ह्या चिंचणीसूर नगराला युवराज मंदनगिरी गावाला अका मायवा आणि एकवा दोघी बहिणी त्यावेळेला
जेव्हा लागले उद्या राज्य करायला राज्यकर्त्या जाग्याला आणि आपल्या राहत्या वाड्याला अक्का मायवाने एक राजहंस मांजर पाळल्याला त्या जाग्याला या असणाऱ्या अक्का मायेवाचा जीव मांजरावर, मांजराचा जीव अक्का मायेवावर. जर अक्का मायेवा बसली जेवायला तर येऊन काही वृद्ध मायवाच्या ताटाला कडी खांद्यावर खेळणार पायातनं मिरावणार चळेला असा एकमेकीचा जीव एकमेकावरती जगला आणि एवढ्यात कुणे एका दिवसाला निघून आली होती आपल्या घर वाड्याला आणि डेऱ्याला पाट लावून बसली त्या टायमाला अकाया मायेवाला, अकाया मायेवाला डेरा रीता बघा वाटेला, डेरा रीता या वाटेला. जिल्ह्याला गा वाळवा तालुका, तालुक्याच्या बघा बाजूला गा उबलवाडी या गावाला राहायला गा लंगरे या कुळीला सुशांत नावाचा गा संभाजी राजे या नावाचा वळवीला गा देवाच्या वळवीला 101 बघा रुपया गा लावला माझ्या या ढोलाला आभार मानले भल्या माझ्या बघा डिंगोऱ्या गा ताप मारी तो ढोलाला काही तुला कळले काही मला लाल आला तुरा गुलमोहरा हाच प्रीतीचा पहिला इशारा बोलवाल्या दादा तुम्हा झाले तरी काय जरा कमी खायला आणि घुमकवाल्या नवरा तुला बी झाले तरी काय झोपाली पण अजून तरी चहाचा पत्ताच नाही, अजून तरी चहाचा पत्ताच नाही. चहा आहे का गुळाचा हाय माता दिलेला नाही म्हणल्यानंतर त्याची चव आपल्याला कळणार नाही. पण आपल्याला कसा त्याला कोणीतरी सांगायला पाहिजे. आपल्याला कसा त्याला कोणीतरी सांगायला पाहिजे. म्हणून म्हणले आल्याची पावडर त्यात घातली आणि मेलदोरा बारीक करून टाकलाय काय जेवणाला सप्लाय. आम्ही सुद्धा रोज एका गावाला हाय, आम्ही सुद्धा लई लई चॅप्टर हाय. असा चहा दिल्याशिवाय पुढं म्हणणार नाही, चहा दिल्याशिवाय पुढं म्हणणार नाही.
असणाऱ्या आका मायवानं एक दिवस राहत्या वाड्याला पाठ लावली डेऱ्याला. डेरा लागला उतारिता वाटायला पाणी पाहिजे आपण आणायला त्या जागेला. मायवानं म्हणायचा विचार केला. चित्रावेली चुंबळ मुरडावेली घागर शिरा मात्याला लावली त्या वेळेला. विचार केला मनाला पाणी पाहिजे आणायला. सासूगरच्या सुना माया घरच्या लेकी काही केळ घडणी त्यावेळेला. साड्या माळ्याच्या वाण्या उदण्याच्या धनगर सरकाराच्या घडणी संगतीला घेतल्या त्या टायमाला. असणाऱ्या आका मायवान निर्याताच तुलबंदी हात हलवत निघून चालली होती पाण्याच्या हेलाला. पाणी आणण्यासाठी त्या ठिकाण्याला. एवढ्यात असणार राजहंशा मांजर त्या टायमाला. आता बाहेर देणार चहा तुम्ही सांगायचे आम्ही अगोदर संगीत मधलं सांगितलं. आम्ही जाईल नाही तुम्ही आलाय म्हणतात तर आम्ही आलोया. होय की नाही जाता. असणार राजहंशा मांजर त्यावेळेला. जसं लागलं होतं पाठी लागायला मायवाच्या त्या ठिकाण्याला. खेळघडणीचा मेळा आहे संगतीला. आता मायवा चालली या पाण्याला. कारण मगाशीच आपण सांगितले सत्ययुग आणि कलियुग बरोबर आहे. त्या दोन युगात काहीतरी फरक आहे. 100% आहे. पूर्वीच्या काळात कसं होतं नवऱ्यानं जर फक्त डोळं वटवलं तर बायको ती वर बघायची झाडं सुटलं होतं एवढा दाब होता बापयाचा त्यावेळी. हा. आणि आता आता बाईनं डोळं मोठं करायचं आणि शेणं भांड्या बिल्ल्याकडे बसायचं. आताच्या युगाची पद्धत आहे. हा. पण घर संसार म्हणल्यानंतर वादविवाद भांडण तंटा असतोच. आता त्या मागल्या बाजूला 2 दाड्या बघा की दाड्या बघून कसं वाटतं ते. तर त्यावेळी खरोखरच एका नवरा बायकोमध्ये वाद झाला हो. हा. आणि भांडण लागल्यानंतर बायकोनं काय केलं साड्या तोड्या सर्व काही गोळा केल्या. आणि गाड्यात मागे कापतंय. आता बायको माहेर गेली तर आपल्याला हाताने करून खावं लागणार. होय. काही नाही म्हणला बायकोला घेऊन येऊया काय समजून आपण सांगूया. समजून तुझी घालायला पाहिजे म्हणून या भाजराने गाडी काढली. गाडीला किक मारली आणि सरळ माहेरला गेला. सासरवाडीला गेला. म्हणजे बायकोच्या बायको माहेरला. माहेरला गेली हो. हा. सासरवाडीला गेल्यानंतर हा. दारात जाऊन उभा राहिला म्हणला मानाचं जावं आपण पाणी दिल्याशिवाय. आज जायचं नाही. पण घरातली मौलीनो सगळी माणसं शेताला गेली. त्याला माहित नव्हतं पाणी देणार कोण. कोण देणार. अर्धा तास गेला पाणी कोणी दिलं नाही. अरे एवढा मोठा जावई म्हणला मी आलोय मला पाणी का कोण दिला म्हणून दारातनं आत गेला. तुझ्या सोप्यात गेला. हॉलमध्ये तिथं जाऊन अर्धा तास उभा राहिला तरी बी पाणी कोणी दिलं नाही. कोण देणार. सगळं घर म्हणला उघडाय मला पाणी का कोण दिला म्हणून त्या सोप्यातनं मध्ये घरात गेला. मधघरात गेला. हा. आणि जाऊन बघतो तर ही भांडून आलेली बायको कोपड्यात बसलेली रुसून. रुसून बसलेली. हा. काही नाही म्हणला या बायकोच्या आपण काहीतरी समजूत घालूया. बायको जवळ गेला काय म्हणतो. आणि बायकोला काय म्हणतो माहित आहे. हा. अशी नको ग रुसुदाला जवळ बसून दोन गोष्टी सांगतो तुला ग. रंगो चल चल नांदाया लागे. रंगो चल चल नांदाया लागे. चल नांदाया लागे. रंगो चल चल नांदाया लागे. नवरा एकटाच बोलतो बायकोनं अजाबात एक शब्द काय काढला नाही बरं का. हा. मुक्ती नाही बोलते होती पण भांडून आली होती. शेवटी नवरा बायकोला काय म्हणतो माहित आहे. हा. बायकोच्या जवळ बसलेला आहे. बरोबर आहे. आपल्याला तर बायकोला घेऊन जायचं आहे. काय बी करून न्यावी लागणार आहे. म्हणून नवरा बायकोला म्हणतो हा. घरी नाही ग सासूली सासरा रंगू तुझाच मला गासरा. मी रागानं बोलताना जरा तू आलीस पळून माहेरा. ए नवलच वाटतंय मला गे. रंगू चल चल नांदाया लागे. चल नांदाया लागे. चल नांदाया लागे. घरात सासू सासरा तुला कोणाचा जाच नाही.
फक्त संसार आपल्या दोघांचा आहे. तेव्हा माहेरी पळून आलीस हे मला आश्चर्य वाटतंय. मी सजावरी तुला बोलायला गेलो म्हणला, चेष्टेनं. पण तरी सुद्धा बायको एक शब्द दोन जागी नाही. अजिबात काय बोल राहू. हा म्हणून पुन्हा नवरा त्या बायकोला काय म्हणतो माहित आहे? काय म्हणतोय? माझ्या जीवाची होते गलाई, तुझ्या वाचून करमत नाही. मला वाटायची काही गरज होती का? हा तरी पण नवरा बायकोला म्हणतो, काय म्हणतोय? घरी नाही गाई ताई, जाच रंगून कशाचा नाही. तुला कोणाचंही जात किंवा काय आहे का? नाही. मग एवढं असताना सजावारी तुला बोलायला गेलो, पण तू पळून आलीस माहेरला. माहेरला पळून आलीस तरी बायको काय बोलणार? हा एवढ्या दुपारची वेळ झाली आणि त्या दुपारच्या वेळेत घरी सासरा आला जेवाई, त्याला प्रेमाने बोलतो जावाई. असं आपलं काय बायको ऐकत नाही. सासरा जेव्हा आला सासऱ्याला लाडी गुडी लावली. हा निदान बाबाचं तरी ऐकलं तर ऐकलं. होय. म्हणून असणारा हा जावाई सासऱ्याला काय म्हणतो माहित आहे? काय म्हणतोय? मामा तुम्ही तरी सांगायला रंगू येऊ दे नांदायला हो. मामा, तुम्ही तरी सांगायला हो. रंगू येऊ दे नांदायला हो. बापानं सांगितलं, नवऱ्यानं सांगितलं, तरी तू रंगू ऐकायला तयार नाही. अजिबात काय बोलली नाही हो. रंगू जरा मॉन्डच आहे वाटतं. म्हणून नवरा पुन्हा काय म्हणतो माहित आहे? हा अशी म्हणत धरून लाडी, कशी संसारी राहील गोडी. रंगू हसून बोलला थोडी, आलोय मी ह्याला घेऊन गाडी. कधी मागून लोकांची मागून नाही बाबा. अक्षय तृतीच्या टायमाला शुभमुहूर्तावर आणली आहे डाग 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 वाजते. बोललो आता असली गाडी घेऊन आलोय आणि नुसती गाडीच नाही म्हणला, या गाडी बरोबर देव यांनी साडी आणली तुला गे. बापानं सांगितलं, नवऱ्यानं सांगितलं, रंगून काय ऐकलं होतं का? ऐकलं नाही. पण देव यांनी साडीचं नाव घेतल्यावर रंगून साडीची उठली. मी गाडी बसली. नवऱ्यानं सांगितलं कारभारी चला आता जाऊया. चला म्हणजे मी नांदा याय तयार आहे. हा. तर मागे तो म्हणतो एका पायावर, मग दुसरा काय काढून ठेवणार आहे. ताबडतोब रंगू तयार झाली. कारण का? हा सारं संसारी असं खटलं, नवरा बायको कधी नाही सुटले. भांडण दोघांचं इडाचं मिटलं, सारं रंगूच्या मनाला. सारं रंगूच्या मनाला पटले. म्हणून रंगून नवऱ्याला सांगितलं कारभारी हा. चला मी येते नांदायला हो. भावगुरूच्या चरणावरी अवघड खानाची कृपाई श्री शरीर महादेव रचना करी. चालाशी ठेक्यात गायली हो रंगू नांदायाला आली हो. बांधुनी चालनाच ते हुशार झालं झुंजू मुंजू उधळून आल्या पिशारे. झालं झुंजू मुंजू उधळून आल्या पिशारे.
घेऊन आला आणि घेऊन आल्यानंतर आता मला सांगा नाव ठेवायचं असेल तर बारशात आणि नाव बदलायचं असेल तर लग्नात पण बारसं नाही लग्न नाही बायकोला बांधून गेलेलं घेऊन आलाय पण ह्या बाजारानं काय केलं सुखा समाधानाच्या संसारात म्हणला आपली एकमेकाची नावं बदलून ठेवूया आवडीनं बायकोचं नाव ठेवलं जिलेबी आणि नवऱ्याचं नाव ठेवलं लाडू तोंडाला पाणी सुटवलं बरं का अशी नावं आहे की माता घरी शेतीवाडी होती गाडी बैल होती आपली नाव बदलल्यात बैलांचे काहीतरी नाव ठेवूया म्हणला आणि त्यानं बैलाची नावं ठेवली एका बैलाचं नाव ठेवलं पावना आणि दुसऱ्या बैलाचं नाव ठेवलं मी होणार नाही दुसऱ्या बैलाचं नाव ठेवलं चाबू आता ही बदललेली नाव नवरा बायको दोघांना पाहिजे एक दिवस हा लाडू सकाळी लवकर उठताना शेतावर अवताला गेला घरामध्ये बायको आहे साधारण 10-11चा सुमार झाला आणि काही पाहुणे म्हणजे घरला आले हो आता 11 वाजता पाहुणे घरला आले चहा पाणी कशाला जेवणाच्या वेळी झाल्या जेवत्यात का बघूया पाण्याचं तांबे भरलं पाहुण्याला दिलं आणि विचारायची पद्धत कशी आहे बघा पाहुण्याला काय म्हणली तुम्ही जेवता का काय करता लाडू रानात आहे लाडू राहणार इथं काय आता लाडू रानात आहेत म्हणलं पाहुणं म्हणलं थांबा आता घरात काय जेवायचं आणि जेवायला रानात जातो घाईनं पाहुणं रानात आलं तर मी लाडू आऊत मारित होता आलेला पाहुण्याला पहिला आऊत उभा केलं या पाहुणं म्हणला कधी आलाय हो झाले 1 तासभर 9 वाजता गाड्या लावल्या तासभर झालं म्हणजे येऊन जेवून खाऊन आलाय का पाहुणं म्हणलं नाही मग म्हणलं आता जेवायचं झालं तर घरला जायला पाहिजे पाहुणं म्हणलं का हो तर म्हणलं जिलेबी घरात आता कडाकडा लाडू फोडण्यापेक्षा जिलेबी घराला आहे तर मग आपलं जेवायला पाहुणं म्हणलं घरला जाऊया आऊत सोडलं गाडी पहिले झोपली पाहुण्याला गाडीत घेतलं आणि घराकडे आला दारात येऊन गाडी उभारली पाहुणे गाडीतनं खाली उतारलं आणि पुढच्या सोप्यात हातऱ्याच्या घडे घालायला गेलं का तर जिलेबी खायची चिकट लागेल हा भाकर गाडी सुरू होता सगळ्यांनी बैलांची नाव ऐकली एका बैलाचं नाव पाहुणा दुसऱ्या बैलाचं नाव चाबू गाडी सुरीत असताना पाहुणा नावाचा बैल एकदम शहाणा बैल गाडीसनं सुटला ते गोट्यात आपल्या जागेवर जाऊन थांबला आणि चाबूक नावाचा बैल भांड होता त्याने काय केलं सापतीला हसरा मारला बैल बाजूला पळाला बैल बाजूला गेल्यावर त्या बाजारानं मोठ्या बायकोला दारात हाक मारली काय म्हणतो माहित आहे पाहुण्याला बांधून घाल चाबू घेऊन येतो पुढच्या सुट्यात जेवाय थांबल्या आणि पाहुण्याला बांधून घाल चाबू घेऊन येतो म्हणजे पाहुणं म्हणलं आमचा रिमांड गाडल्याशिवाय सोडित नाही तुमचं जेवण आम्हाला फरवून नाही पाहुणं पडण्याची दारात लाडू तिथंच राहिली आणि जिलेबी तिथंच राहिली अशी ही नवरा बायकोची नावं पण असो आता माईबाप पाण्याच्या ह्याला निघाली युवराज मांजर हळूहळू त्या वेळेला पाठीमागनं वाट चालायला त्या जाग्याला माईवानं नेत्रानं पाहिलं मांजरा असते तर वाटला मांजराचं काही काम नाही म्हणली निघालोय पाण्याच्या ह्याला आणि माझ्या मागून मांजराचं काय काम त्या वेळेला म्हणून करता आलेल्या मांजराला शालूच्या पदरानं लागली होती पलवायला त्या जागेला कोण होत वरायाला शाळूबाई या नावाला शाळू बघा या नावाला दैवत्याच्या गतीनं त्या गतीनं झालं बरं या दिवस स्वर्गवासी झाली
101 वर पाया लावला माझ्यावर होलाला माझ्या मंडळावतीनं मी आभार मानला. मी आभार मानला. या येऊन पुढे भल्या माझ्या वडिंबाळ्या आपण मागे होलाला. तुझ्यावरील माझे काहीच सुचना नुसत्या करतोय खाना खुना